महिला सध्या प्रचंड नैराश्यामध्ये आहेत। त्यांना एकटं पडल्याची भावना सतावतीये। या प्रकरणामध्ये नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून महिलांना कोणतेही दडपण घेऊ नये तसंच त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत अशी ग्वाही देण्यात आली आहे। भोंदूबाबा अशोक खरात याच्या या सगळ्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष तपास पथक एसआयटी अहोरात्र प्रयत्न करतेय आणि अशामध्येच आता भोंदू अशोक खरात याचा मुलगा हर्षवर्धन हा नॉट रिचेबल झाल्याची चर्चा आहे। हर्षवर्धनची याआधी एसआयटीने 2 वेळा कसून चौकशी केली, मात्र या चौकशीच्या दरम्यान हर्षवर्धनने बहुतांश प्रश्नांची उत्तर द्यायला टाळाटाळ केली होती। दरम्यान आता खरातच्या मुलाचा फोन नॉट रिचेबल आहे, त्यामुळे चौकशी टाळण्यासाठी हर्षवर्धन खरात गायब झालाय का असा सवाल आहे। हर्षवर्धन शहरामध्ये आहे की शहराच्या बाहेर याचा देखील तपास सुरू आहे। कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करताच खरातचा मुलगा गायब झालाय का की अन्य कुठलं कारण आहे अशी देखील शंका आहे। आधीच खरातची पत्नी फरार आहे, असं असताना आता मुलगा देखील नॉट रिचेबल झाल्यामुळे तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। तर हाच अशोक खरात भोंदूगिरी तर करायचाच, मात्र यासोबतच काळा पैसा पांढरा करण्यासाठी हवाला मार्फत रॅकेट देखील चालवत होता आणि त्याच्या या हवाला रॅकेटचं जाळं थेट दुबईपर्यंत पोहोचलं होतं अशी माहिती देखील समोर आली आहे। यातच आता या हवाला रॅकेटसाठी खरातनं केलेल्या उधळपट्टीची देखील माहिती समोर येते आहे। खरात हा मुंबईमधल्या एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमधून त्याचं हे रॅकेट चालवायचा। या अवैध धंद्यासाठी खरातनं दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेली पंचतारांकित रूम ही वर्षभरासाठी बुक केली होती आणि इथूनच तो कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण करत होता। एसआयटीने केलेल्या तपासामधून त्याच्या 2 मोबाईलमधून या संदर्भातली धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता दुबईमधील एका सराफा व्यावसायिकाशी त्याचं कनेक्शन देखील जोडलं जातं आहे। तर भोंदू अशोक खरातच्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांना बीडमधून एक निनावी असं पत्र आलंय आणि या पत्रामध्ये राष्ट्रवादीच्याच एका महिला पदाधिकाऱ्याचं नाव आहे, त्यामुळे अर्थातच मोठी खळबळ उडाली आहे। बीडमधील महिला पदाधिकारी या अशोक खरातकडे महिलांना नेत होत्या असा दावा या पत्रामधून करण्यात आला। यासोबतच बीडमधील डॉक्टरांकडून गर्भलिंग निदानही केलं जात होतं असाही उल्लेख या पत्रात आहे। दरम्यान हे पत्र आल्याच्या नंतर राष्ट्रवादीकडून कारवाई होण्याच्या आधी पवारांच्या राष्ट्रवादीने कारवाईची मागणी केली आहे। पत्रामधली सत्यता तपासून पोलिसांनी सुमोटो दाखल करून घ्यावा आणि तसंच हे पत्र एसआयटीकडे देखील द्यावं अशी मागणी पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या हेमा पिंपळे यांनी केली आहे। रुपाली चाकणकर ज्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि पक्षाच्या माजी अध्यक्ष आहेत, त्यांच्या समर्थक बीडमध्ये कोणीतरी आहेत आणि त्या समर्थक त्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने अशोक खरातकडे महिला नेत होत्या आणि त्याचं लिंगनिदान बीडमध्ये केलं जायचं अशा प्रकारचं त्यामध्ये लिहिलेलं आहे। मला वाटतं हे जर सत्य असेल तर मी आपल्या माध्यमातून बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत, कर्तव्यदक्ष म्हणेल मी त्यांनी सुमोटो याच्यामध्ये इंटरफेअर करावं आणि सुमोटो इंटरफेअर करून त्या पत्राची सत्यता पडताळावी आणि एसआयटीकडे हे पत्र द्यावं अशी मी त्यांना विनंती करते। पुढची एक मोठी बातमी आहे। महाराष्ट्र एटीएस आणि दिल्ली स्पेशल सेलनं मुंबईमध्ये एक धडक कारवाई केली आहे, ज्याच्यामध्ये कुर्ला आणि ठाण्यामधल्या खडवली